नुकसान काय काय झालं. पहिले पोरी जास्त होत्या. मनीषीन जर सुनबाई सासूनासमोर एक बी शब्द बोले ना तरी सासू सांगे ए जास्त वाजा नको वाजवा नाही ते मना अंडवरले दुसरी करलाय तू. पहिल्या सासूवा कारण बेटी जायचं वय जास्त बोल नको नाही ते मना अंडवरले दुसरी करलाय तू. आते आते सासू असून ती शिट्ट्या फुकानच बंद होईल. कुवाराला भेटत नाही अर्धा ना कवय नंबर लागेल. हा उशीन सत्यानाश आपण करली. हो कन्या एवढं विशेष रत्न नाही दादा. पण पोटातल्या पोटात पोरी मारल्या म्हणून हा सगळा सत्यानाश झालाय ना. आपल्याच पोरांना पोरी भेटणार अशी परिस्थिती झाली आहे. तुम्हाला सांगतो ऐका. पोरी मारल्या गेल्या याच्या मागे पाप करणारे आपणच आहे मारणारे आणि मारायला मजबूर करणारे पण आपणच आहे. म्हणजे काय काही काही लोकांनी हुंडा मागायला चव घातली काका म्हणून पोरी मारल्या गेल्या. हुंडा मागणाऱ्यांनी एवढी चव घातली होती का. हा पण पोरीच्या प्रत्येक बापाला पोरीच्या प्रत्येक मायला माझी विनंती असेल पोरांना पोरींना जन्माला घातलंय ना मुलगी झाली ना त्या दिवसापासून नियोजनात राहायचं. रोजचे 10 रुपये जरी जमा केले पोरगीचं लग्न जाऊ द्या तिचं वाढण पण होईल एवढे पैसे जमा होतात. नुसत्या दिवसाला 10 रुपये 20 रुपये जमा केले तरी काही काही लोक म्हणतात महाराज तुम्ही हुंडा लावायला राहणार आम्ही ऐपत का तेवढी. मजुरी करणारा माणूस होईल ना काका. मजुरी करणारा काय सांगणार ना मी. मजुरी करणारा सुद्धा मजुरी करणारा माणूस जो 300 रुपये रोज त्यांनी जास ना तो सुद्धा 50 रुपयांनी विमल खायचास. मग जी पोरले आपण जन्माला घाल 3-3.5 जर त्या 50 जमा करात ते लग्नच नाही तिने डिलिव्हरी सुद्धा होई जाईल. पण लोकेशन दानत नाही हो. हुंडा लावानी अजिबात हुंडा लावाना टाळू नका. ऐपतीनुसार हुंडा दिला पाहिजे आपल्या आपल्या बाकीनाच नाही ती चौघाल द्यायचे ना. पोऱ्यावाला जरूर सरळ सांग देतं कर नाही हो पण पैसाच नाही आव नाही मग दक्षूत आणि तुमले पटोसूत करले जावा. कितला वायबार धंदा आहे. बोलू नका भाऊ बोल नको रे. बोलता आवर पुरा आहे ना वाटे. हां त्या काय करतील त्या मालेगावમાં राहतच म्हणल्यावर बड गचड पचड माशी येत ना तुला. विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर लोक काय म्हणतात पहिले हे डोक्यातून फॅट काढून टाका. ज्यांना नावं ठेवायची ते नावं ठेवतातच म्हणून लोकांच्या नादी लागणेच नाही. सांगायला आवडेल मला. तुम्हाला जर वाटलं माझ्या पोराचं माझ्या पोरीचं माझ्या भावाचं किंवा लहान बहिणीचं लग्न करायचंय आमच्या गावात जर 7 पदार्थ बनवत असतील पंक्तीमध्ये तर मी 9 बनवेल. लोक 9 पदार्थ बनवत असतील तर मी 10-12 बनवून टाकेल. पूर्ण गाव खुश झालं पाहिजे नातेवाईक खुश झाले पाहिजे आणि सगळे भावकीतले लोक खुश झाले पाहिजे. याच्यासाठी तुम्ही भारी भारी आयटम बनवा. लोक 7 बनवतात तुम्ही 9 बनवा. लोक 9 बनवत असतील तुम्ही 10 बनवा. लोक 10 बनाडतच होते तुम्ही 12 बनवा. फक्त हात 2 ठिकाणी उभा राहायच्यात. लोक खायच नाही उठताना हात धुताना तरी जास्त किडा पाडणार त्या एकच सांगतं बरोबर होतं रे पण आपण कमान राहताना मजा येई जाते. काढली का कमी म्हणून या कमी काढणाऱ्यांच्या नादी लागू नका. यांच्या नादी लागण्यात किंवा यांच्या मनासारखं जर वागायला गेलो तर आपण स्वतःसाठी जगलोच नाही. ज्या लोकांना तुमच्यामध्ये कमी काढायची ते काढणारच आहे. या लोकांच्या नादी लागणे म्हणजे वाया वेळ घालवू नये. हो सक्सेस व्हायचं असेल तर माझं ठरलेलं उदाहरण आहे. रवी बाबा नेहमी ऐकत असतात माझं ठरलेलं उदाहरण आहे भुकणाऱ्या कुत्र्यांच्या नादी लागणे नाही. जर एखादा पोरगा काही करायला निघास तरुण भावांना आपल्या कीर्तनातून संदेश एखादा पोरगा जर काही करायला निघालं हो बापाच्या वयाचे असतात काही काही तरी टिंगल करत बसतात. एखादा पोरगा असं गलीतून जात असेल 2 शानली माणसं बसलेले असतात तो एक दुसरा लिचारस काढतात त्या भाऊसाहेब ना पुऱ्या येड अंगत काय विकरच भाऊ. मग आकू तात्या पण जड तर असत्यानापेक्षा जाऊ दे रे येड झालं ते. आणि जवळ तो पोरगा सक्सेस होई ना का या किडा पाडणारच त्यानं धारमा जातात. बावड्यो पेडा बिडा काय काढ राहणार गुकायले तर किडा पाड राय ना हा ते पेडा मांग राय ना. किती चुकीचा किती वायबळपणा आहे. म्हणून सांगतो नावं ठेवणाऱ्यांच्या नादी लागायचं नाही जर सक्सेस व्हायचं असेल तर. अरे एखादी मुलगी माहेरहून सासरी जाते ना त्या सासरी जाणाऱ्या पोरीला विचार तिला माहेर सोडायचं काय दुःख होतं तेच दुःख मला होतंय. पण ऐक ना देवा एखादी मुलगी माहेरहून सासरी जाते त्या सासरी जाणाऱ्या पोरीला विचार माहेर सोडायचं दुःख काय असतंय. आणि माझं तर हो आमचं माहेरच पंढरपूर आणि तुला सोडायचं दुःख एखाद्या मुलगीला माहेर सोडायचं जेवढं दुःख असतं का तेवढं दुःख मला आहे तुकोबराज म्हणतात. मग आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा भूतलावर एवढी नाती आहेत बोलू नका ना भूतलावर एवढी नाती आहेत पर तुकोबराय कन्या निवडतात. कन्या सासुऱ्याशीच आहे मागे परतून पाहे. कन्याच का निवडतात. अगोदर मुलगा सांगायला पाहिजे होता मामबहीण पुई बहीण सांगायला पाहिजे होती. बरोबर आहे का नाही. दुसरं कोणतं नातं सांगा नाही कन्याच सांगतायत. कन्या का सांगतायत काहीतरी विशेष कारण असलं पाहिजे. मग कन्या निवडतात त्याचं विशेष कारण काय ते पटवेल पर भजन करा विठ्ठल
देतात तुका बरं, त्याचं कारण असं आहे, उदाहरण देताना कन्याचंच देतात. देवा एखादा पोरगीला माहेर सोडताना जे दुःख होतंय ना, तेच मला पंढरपूर सोडताना होतंय. मग मुलगीच का निवडली, कन्याच का निवडली? कन्या का निवडली? कारण माहेर मध्ये पोरीचं जास्तीत जास्त प्रेम असतं आणि विशेष करून पोरीचं विशेष प्रेम बापावर असतं. काय मत आहे ताई तुमचं? विशेष प्रेम बापावर असतं. त्याच्यासाठी मला सांगायला आवडेल, काही किरकोळ कारणावरनं नवरा बायकोची भांडण होऊ द्या, तुकोबारायची आरती कन्या निवडतात, कन्याचं उदाहरण देतात म्हणून कन्या काहीतरी विशेष असलं पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगेल. किरकोळ कारणावरनं नवरा बायकोची भांडण होऊ द्या. नवरा बायकोची भांडण झाल्याच्या नंतर बाई विचार करते, बाई ग मी जर का आता माझ्या नवऱ्याला जेवायला सांगितलं, माझ्या 33 पिढीचा उद्धार होईल, त्याच्यापेक्षा असं करते, पोराला सांगते, भाऊ जाय रे तुझ्या बापाला जेवायला सांग. मुलगा जातून बापाला सांगतो, पप्पा जेवण करा ना. तो बाप म्हणतो, बाई मला नाही जेवायचं. मुलगा लगेच माघारी फिरतो, मनातल्या मनात म्हणतो, काशीत काय मन बापनं काय जाय राहिलं. आता तेच काम पोरीला सांगा, दीदी तुझ्या बापानं सकाळपासून जेवण नाही काय केलं, जाण त्या बापाला जेवायला सांग ना. मुलगी बापाच्या जवळ जाते, इतकं गोड बोलते, इतकं गोड बोलते, माझे माऊली ज्ञानोबाराय सांगतात, सात आणि मवाड मी तुले परी रसाळ शब्द जैसे कल्लोड अमृताचे, इतकं गोड बोलते. बापाच्या जवळ जाते, बापाला सांगते, पप्पा चला बरं जेवण करा. तो बाप म्हणतो, नाही बेटा मला नाही जेवायचं. का नाही जेवायचं? तुमची तब्येत बरी नाही का पप्पा? तुमचं डोकं दुखतंय का? बाम लावून देऊ का पप्पा? नाही रे बेटा. मग उठा लवकर जेवण करा. बाप म्हणतो, बाई मला नाही जेवायचं, तू कर ना जेवण. मुलगी म्हणते, पप्पा जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोवर मीही जेवणार नाही. एवढ्या हक्कानं फक्त मुलगी सांगते. म्हणून तर तुकोबाराय कन्या सांगतात नाही का. अजून किती विशेष रत्न आहे कन्या, ऐका काय भाव आहेत कन्याचे, ऐका ना. तुमच्या पोरगीचं लग्न झालेलं आहे, 100 150 200 किलोमीटर अंतरावर मुलगी येईल का? बोलू नको नीट बट राव दरी बट रे. हा ते पाहिजे चालत आलं तर घ्या तू. हो खिचडी काय निपट. तुमचे पोरगीचं लग्न झालेला 200 किलोमीटर अंतरावर मुलगी दिलेली आहे. 100 150 200 अंतर असेल. तिथून पोरगी सकाळी सकाळी भावाला फोन करते, भावाला सांगते, दादा पप्पांची तब्येत कशी आहे रे? तो भाऊ सांगतो, बाई मला तर काही माहिती नाही. लग्न झालं असेल तर बायकोला विचारतो आणि लग्न झालं नसेल तर मायला विचारतो, का गाई वडिलांची तब्येत कशी आहे? माय सांगते, दादा तुझ्या बापानं 2 दिवसापासून जेवण नाही काय केलं, कालच्या दिवशी त्या बापाला दवाखान्यात घेऊन गेली, आता तुझ्या बापाला सकाळी सकाळी गोळ्या औषधी दिल्यात, नाश्ता केलाय, तो बाप झोपला. तो रिप्लाय बहिणीला फोन करतो, बहिणीला सांगतो, ताई बापाच्या खात्याजवळून दिवसाला 4 चक्कर मारतो तरी मला माहित नाही बापा आजारी आहे. दिवसाला मी बापाजवळ घरामध्ये 4 चक्कर मारतो तरी मला माहित नाही बापाची तब्येत खराब आहे. तू 200 किलोमीटर अंतरावरनं सांगते बापाची तब्येत खराब आहे, हे ज्ञान तू कुठून प्राप्त करून घेतलंस? तेव्हा ती पोरगी सांगते, दादा याच्यासाठी मोठा गुरु करायची गरज नाही रे, अंतकरण असावं लागतं. म्हणजे कसं ग ताई? दादा जेव्हा सकाळी सकाळी मी चहा प्यायला बसली का, चहा पित असताना अचानक ठचका आला. ठचका आला त्या क्षणी ओळखलं, माझी माय आजारी का माझा बाप आजारी, ही ओळखण्याची ताकद फक्त मुलगीमध्ये, मुलगा. म्हणून तर तुकोबाराय कन्या निवडतायत नाही का. मग कन्या एवढं विशेष रत्न नाही, एवढं प्रेम करणारी व्यक्ती कन्या आहे. अजून सांगतो, एवढं प्रेम करणारी जर मुलगी असेल, मग तरी सुद्धा काही लोकांना मुलगीच नको ही मानसिकता का तयार झाली? अरे मुलगीचं महत्व जर सांगायला गेलो, तुम्ही रामचरितमानस जर वाचलं असेल गुरुजी, रामचरितमानस मध्ये गोड चिंतन आलेला. स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत असताना एक पिंड पर्वताच्या एका उंच शिखरावर चढत होते आणि चढत असताना एक साधारणसा व्यक्ती त्याच्या पोरगीला घेऊन चालत होता. टेकडीचा भाग होता, चढावचा भाग होता. स्वामींना असं वाटलं याच्याकडनं पोरगी धरली जाणार नाही, म्हणून आवाज दिलाय, भैया ए भाईजी जरा रुक जा, ए जो लड़की तुम्हारे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या साधारणच्या व्यक्तीने सांगितलं, गुरुजी मेरी बेटी आहे मेरे कंधे पर, ठीक आहे. अजून चालायला लागला. स्वामी म्हणजे काय हो, संन्यासी साधू राहवलं गेलं नाही. पुन्हा आवाज दिलाय, भैया ए भाईजी रुक जा, ए जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे, जब तक कि तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या साधारणच्या व्यक्तीने गोड उत्तर दिलं, बोले गुरुजी महात्मा जी हिंदुस्तान में किसी बाप को अपनी बेटी का बोझा नहीं हुआ, आप क्या जानोगे बेटी क्या होती, आप तो सन्यासी हो. तुम्ही संन्यासी आहात, तुम्हाला काय करणार आहे मुलगी? अहो मुलगी करण्यासाठी पोटी मुलगी असावी लागते, पाठी बहीण असावी लागते, त्यालाच कन्या करते, नाही तर एवढं सोपं नाही. मग कन्या जरी एवढं विशेष रत्न आहे, मला सांगा, कन्या जरी एवढं विशेष रत्न आहे तरी लोकांना मुलगीच का नको? काही मायांनी पोटातल्या पोटात पोरी मारल्या ना. हा आतापर्यंत जे झालं ते जाऊ द्या, याच्या पुढे स्त्री भ्रूण हत्या करू नका. जे न कळत झालेलं पाप आहे ते सुटून जाईल. पण आता माझं कीर्तन ऐकल्यावर ज्यांनी बाल हत्या केली, लई मोठं पाप आहे बरं. ज्या बाईनं बाल हत्या केली, स्त्री भ्रूण हत्या केली, पोटातल्या पोटात गर्भपात केला, अशा बाईच्या हातचं पाणी पिणं सुद्धा पाप लागतंय, शास्त्र असं म्हणतं. म्हणून पोटातल्या पोटात पोरी मारू नका. आणि पोटातल्या पोटात पोरी मारून नुकसान कोणाचं झालं दादा? आपलं झालंय ना. नुकसान कोणाचं आहे? आपणच पोटातल्या पोटात. तुला इतकं समजायला 2.5-3 वर्ष येते म्हणे आपलं.
किती गोड दिकी राहिली ती. पोटातल्या पोटात पोरी मारल्या, नुकसान आपलंच झालं. नुकसान काय झालं माहितीये का? आता आपल्याच पोरांना मुली भेटत नाहीये. हा, उलट होई जायचे. पहिले 100 पोरी आणि 70 पोरे होतात. एक एक म्हातारा 2-2 लग्न करी. अजून विषयात काय काय म्हातारा 2-2 बायकासवाला. पोरी जास्त होत्या, एक एक म्हातारा 2-2 लग्न करली. हो, आणि तो नेम बी असा होता. पूर्ण लगीन करायला टाइमले माय बाप रडेत, मन पोरले सासू सासरा चांगला भेटायला पाहिजे वागील येणारा. आते सासू सासरा चिंता करतात, सुनबाई चांगली भेटायला पाहिजे, आमले 2 घास खावाड आले. पहिला म्हातारा 2-2 बायका करेत. आता 35-35 नाव घ्या, एक बेटी राहिली नाही. गणज उलट होई जायचे. हो, पोरी जास्त होत्या ना. 70 मुलं 100 पोरी होत्या. तर दकी जाय डबल डबल लग्न करली आहेत. आते पोरी 70 नि पोरे 100 वय घ्या. 70 पोरेले बायका बेटी 30 पोरेनी काय करा ना. 30 सरळ लंगोट शिलावून गडवर नाही जावा. पर्याय नाही ना. ते हा वैशिन सत्यानाश आपण करलेले. पोटमा पोरी मार टाक्यात म्हणल्यावर बरोबर आहे की नाही. अजून सांगतो तुम्हाला. हो, इथं 30-40 वर्षाच्या पोरांना कीर्तन ऐकायची लाज वाटते. पोरं टाळ घेऊन उभेत 12-12, 14-14 वर्षाची. हो, ही आपली संस्कृती आहे. वारकरी संप्रदायाची ताकद आहे. 13-14 वर्षाचं पोरगं टाळ वाजतंय. हां, तरी बी अजून बाकी नालाय कसली हिंदू धर्म कळणार नाही. साऊंड सिस्टमचे मालक, साऊंड सिस्टम छान आहे. वारकरी प्रबोधन चॅनल, दोघंही चॅनलचे मालक आहेत. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. खरं तर माऊली बाबा आले होते. कुठे गेले? येत आहे का? कशासाठी गेले? आपले दुसरं आहे का? येत आहे का? नक्की? विठ्ठल विठ्ठल अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबाराय? ज्यांची 65 लाखाची जागी लोकांना दान करावी ती तुकोबाराय. आणि ती तुकोबाराय रस्त्याने चालत असताना शानली माणसं उभी होती. त्या माणसांनी तुकोबारायांकडे बघावं आणि तुकोबारायांना बघून म्हणावं, तू क्या कोणाकडे चाललाय? तुकोबाराय म्हणतात, बाप्पा जोवर माझ्याकडे पैसा अडका होता तोवर तुकाराम शेठ म्हणणारी लोक मला तुक्या म्हणायला लागली. देवार काय प्रसंग आणून ठेवलाय. पण तुम्हाला सांगतो बरं का, जोपर्यंत आपल्याकडे पैसा अडकाय ना तोपर्यंत जवळचाही म्हणतो तो माझा लय, दूरचाही म्हणतो तो माझा लय जवळचा आहे. आणि पैसा नसल्यावर बाबा जवळचाही म्हणतो मी त्यांना ओळखतच नाही. सब पैसो के भाई दिल का साथी नाही कोय. पैसा असल्यावर दूरचाही जवळ होतो, पैसा नसल्यावर जवळचाही लांब जातो. आणि सांगू का तुम्हाला, आमचे संत सांगतात, हे गद्दा भी होय सेठ सावकार उसको सलाम हजार. सुत पित नारी प्रेम करते है पैसा दे के जान. सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान. सगळा खेळ पैशांचा आहे दादा. तुकोबारायांकडे पैसा अडका होता तोपर्यंत तुकाराम शेठ म्हणणारी लोक आज काहीच नसल्यावर तेच लोक तुक्या म्हणत होते. तुकोबाराय म्हणतात, बाप्पा अपेक्षा कोणाकडनं करायची? अरे ज्या समाजावर 65 लाख खर्च केला, ज्या समाजासाठी एवढा त्याग केला, पैसा होता तुकाराम शेठ म्हणत होते आज काहीच नाही, तर तू क्या म्हणायला लागले देवा? अरे काय प्रसंग आणून ठेवलाय. पर तुकोबाराय म्हणतात, मला समाजाशी घेणं देणं नाही. या देवा मला तुझी भेट घ्यायची, तुझं दर्शन घ्यायचंय. म्हणजे तुकोबाराय चालते झाले रस्त्यावर. वारकी पोरं उभी होती. त्या पोरांनी तुकोबारायांकडे बघावं, तुकोबारायांना बघून म्हणावं, तू क्या कोणाका चालला? तुकोबाराय म्हणतात, शहाणली माणसं जाऊ दे देवा, ही बारकी पोरं पण तू क्या म्हणायला लागली. अरे काय प्रसंग आणून ठेवला. पर तुकोबाराय म्हणतात, मला समाजाशी घेणं देणं नाही, मला देवा तुझी भेट घ्यायची. आणि खरं सांगू का, जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल ना, जीवनात जर सक्सेस व्हायचं असेल गुरुजी रवी बाबा, तर लोकांच्याकडे लक्ष देणे नाही हाच एक पर्याय आहे. अन्यथा आपण मागे राहतो. कसं आहे ना, काही लोकांना सवय, तुम्ही चांगलं करायला गेला तरी नावं ठेवणारी आहेतच लोक. काय रे भाऊसो? हो बाप्पा, या द्वारपाला अलग लायचे का? यासले आवरणार कोणी नाही शकत. उभा पिकोर ताबाली राह ना त्या. हो भाऊ, बाकीना सैन करले तर आज नावजी नीचे रे. बोलू नका, कीर्तनाची मर्यादा ठेवा. हसण्याचा विषय असला की मग हसणं बरोबर आहे, पण कारण नसताना असं विक्षेप येऊ देऊ नका. ज्याची त्याची लेकरं सांभाळा. हां, पहिले अशी मन होती, पाणी पडे ना पाणी पडना तू माया ज्यान त्यान बायका समाया. आता मन कीर्तन मा पाणी उन्हा तू माया ज्यान त्यान पोरे समाया. हां, ऐका तर. हां,
ज्यांना टिंगल करायची ते करतात, करू द्यायचं. माझ्या संतांचं मत तेच आहे. कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. लोकांच्या नादी लागणे नाही. माझे तुकोबराय म्हणतात, बाप्पा जे लोक 65 लाखाच्या बोजाखाली दाबावलेत, जे लोक मला तुकाराम शेठ म्हणत होते तेच लोक तू क्या म्हणायला लागली. देवा काय प्रसंग आणून ठेवला, पण मला समाजाशी घेणं देणं नाही. देवा मला तुझी भेट घ्यायची आहे. म्हणजे तुकोबराय चालते झाले, मागून पत्नीने आवाज दिला. पत्नी म्हणते, धनी ओ स्वामी ऐका ना, चाललात कुठं. ओ लेकरांना खायला काहीच नाही म्हणले, लेकरांना खायला काहीतरी आणा ना. माझ्या तुकोबरायांनी शेतीचा मार्ग धरावा, शेतीचा मार्ग धरावा. ऊसाची पेंडी घेऊन येत आहे पोरांना खाण्यासाठी. ऊसाची पेंडी घेऊन येत होते. रस्त्यात पुन्हा बारकी पोरं उभी होती. त्या पोरांनी तुकोबरायांकडनं ऊस मागावेत. महाराज आम्हाला ऊस द्या ना खायला. म्हणजे तुकोबरायांनी दुसऱ्याच्या लेकरांना ऊस दान करावेत. ओट्यावर येईपर्यंत हातामध्ये 2च ऊसाचे टिपरे पडलेले होते. बाई रागारागात पाहते, बाई ग स्वतःची लेकरं उपोशी पोटी मरायला लागली, दुसऱ्याच्या लेकरांना ऊस दान करते. म्हणले बाई या माणसाला काही संसाराची काळजीच नाही. म्हणले दादा, रागारागात तुकोबरायांची पत्नी हातात 2च ऊसाचे टिपरे बघितले आणि देवाला शिवी घातली. देवाला म्हणते, मेल्या काळ्या सावड्या, अरे रणकी व तुझी, पार माझ्या नवऱ्याला वेढ करून ठेवलं ग बाई या देवानं. तुकोबरायांची पत्नी देवाला शिवी घालते, पण देवाला शिवी घालणे एवढा अधिकार त्या मायचा होता बरं का. कोणी बी गाया देऊ नये. तुमले आयराणी समजे राणी ना, पण आयराणी समजस ना रवी बाबा. बरे म्हणतो का तुम्ही आता राहतात इधर राहू उधर जाऊ, म्हणजे समजस का नाही समजत. ऐका, तुकोबरायांची पत्नी देवाला शिवी घालत होती, पण त्या मायचा तेवढा अधिकार होता बरं का. देवाला शिवी घालण्या एवढा त्या मायचा अधिकार होता. कोणी कोणालाही शिव्या देऊ नये. बाकीना लोक कोण लेबी गाया देतात, बाकी नसले सुधी नाही राहत तरी देवले गाया देतच. इथला वायबार राहत. एक बाईनी बर पावसाळा मा दाबावर मिरच्या सुकाडायला टाक दिना, आणि देवनी शिताडा गाया सुरू करत ती देवले गाया दे. माय वो देव बी काय चगना हो माय. हा ते माले सांगा, देवच गेले का आपण गेले. त्यांना शिजन मग तुम्ही मिरच्या सुकाडशात आणि तोच गेले का, चगेल कोणी मग. हा पहिले आपण अंतकरण झाकी दाखवा तरच दुसऱ्याला दोष देवाना. पण काय लोकेशले ना स्वतःचं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून ही सवय झालेली. विठ्ठल पत्नी रागावत्या. जे लोक तुकाराम शेठ म्हणत होते ते सुद्धा तू क्या म्हणायला लागले. घरात पत्नी रागावते, काय करावं. तुकोबरायांचं देवाशी एवढं जवळचं नातं होतं, त्या देवाला स्वतःची पत्नी शिवी घालते. काय मानसिकता असेल हो बाबा, काय मानसिकता असेल. स्वतःची पत्नी देवाला शिवी घालते आणि देवाशी नातं. बोलू नका. देवाशी नातं काय होतं तुकोबरायांचं. एका अभंगामध्ये गोड चिंतन मांडतात तुकोबराय. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. इतकी सगळी नाती देवाशी असताना त्या देवाला स्वतःची पत्नी शिवी घालते. काय वातावरण असेल तुकोबरायाच्या मनात, काय वातावरण असेल. मी तुम्हाला विचारतो, इथं पुरुष मंडळी बरेच मागे बसलेत, महिला माताच पुढे येतात. मला क्वेश्चन करायला गेलो तरी इथं बसलेले सगळे बापासारखे, त्यांना काय प्रश्न करणार आहे. पण तरी आता नाविलाज आहे, विचारावं तर लागणार आहे. आपल्या घरी कोणीतरी आपला आवडता व्यक्ती यावा, मित्र यावा, सखा यावा, आणि तुम्ही पत्नीला सांगावं 2 कपचा आटू. बायको सांगत असेल आपलं जमणार नाही, तुम्ही काय करसान. हा संबंध नाही का म्हणून विचारायला. देवाचं एवढं जिव्हाड्याचं नातं होतं तुकोबरायांशी किंवा तुकोबरायांचं देवाशी. तुकोबराय देवाला म्हणत असताना सांगतात, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, उतरील पहिले पारू. सर्वस्व भगवंताला मानणारे तुकोबराय, सर्वस्व देवाला मानत होते आणि त्या देवाला स्वतःची पत्नी शिवी घालते. कसलं वातावरण असेल हो तुकोबरायांच्या घरातलं. मी तुम्हाला केलेला प्रश्न, तुमच्याकडे कोणीतरी तुमचा आवडता व्यक्ती आलेला आहे, तुमचा मित्र आलेला आहे, सखा आलेला आहे, आणि तुम्ही पत्नीला सांगायचं 2 कप चाटू. बायको सांगत असेल आपलं जमणार नाही, तुम्ही काय करसान. मागचे दादा काय करसान. लग्न झालेत ना बटाच ना, तुम्ही असा ब्रह्मचारी सारखा दिकीरा ना, तुम्ही लगीन समजत नाही बा. तुमच्याकडे तुमचा आवडता मित्र आलेला आहे, तुम्ही पत्नीला सांगितलं 2 कप चाटू. बायको सांगत असेल आपलं जमणार नाही, तुम्ही काय करसान. बायकोच्या कानाखाली वाजवायला आहे काय करणार, बरोबर आहे ना. पण ऐका, माझ्या तुकोबरायांनी पत्नींवर राग न करता देवाकडे बघितलं, देवाला सांगितलं, देवा ती बोलते पण मनानं लय प्रेमळ आहे हो, तिच्या बोलण्याकडे नका जाऊ. काय उदाहरण तर करण्याचे माझे तुकोबराय. पत्नींवर राग नाही केला, देवाला सांगताय देवा ती बोलते पण मनानं लय प्रेमळ आहे हो, तिच्या बोलण्याकडे नका जाऊ. पण बघा, प्रत्येक माणसाला मन असतं. तुकोबरायांना बाहेरची लोक तुकाराम शेठ म्हणणारी तू क्या म्हणायला लागली, लहान लहान लेकरं तू क्या म्हणायला लागली. घरामध्ये पत्नी रागावते, अपेक्षा कोणाकडनं ठेवायची. बाहेरचे लोक काय म्हणतात माणूस सहन करू शकतो, पण घरातल्यांनी तरी समजून घेतलं पाहिजे. प्रत्येकाला अपेक्षा असते बाबा. आणि तुम्हाला सांगू का, घराचं वातावरण टिकवणं 2 लोकांच्या हातात असतं.
किती सुकलेला बगीचा असेल तरी तो फुलवण्याची ताकद दोन लोकांच्या हातात असते. ती म्हणजे पहिली म्हणजे पत्नी आणि दुसरी म्हणजे माय. या दोन भूमिका जर समजदार असल्या ना माया बहिणी, तर तुमच्यावर इतका खेळा, कितीही परिस्थिती हालाकीची असली तरी घरातलं वातावरण टिकून ठेवणं तुमच्या हातात आहे. पत्नी एवढी समजदार असली पाहिजे. पती बाहेरून फिरून आला ना, पतीचा चेहरा पाहता क्षणी बाईच्या लक्षात येतं माझा पती नाराज आहे की आनंदात आहे. पतीला पाहिलं की बाईनं करायचं, पाण्याचा ग्लास भरायचा, पती देवांच्या हातात द्यायचा. पती नाराज आहे, विचारायचं का हो काय झालं, काय टेन्शन मध्ये आहात का, कसला विचार करताय, कर्ज झालंय ना, मी आहे ना तुम्हाला सपोर्ट, दोघं मिळून कर्ज फेडू, टेन्शन घेऊ नका. किती समाधान वाटेल त्या नवऱ्याला, किती समाधान वाटेल. हो टेन्शन घेऊ नका, आहे तेवढं कर्ज फेडू, जेवढं कर्ज आहे तेवढं मी स्वतः मेहनतली सु तुम्हाला सांगे कर्ज फेडसूत, जिथलं पिटणं तिथलं फेडसूत, बाकीनं नाही पिटणं नाही मन दिसूत. कसला आनंद वाटेल त्या पतीला, बरोबर आहे की नाही. आणि माय सुद्धा तेवढी समजदार पाहिजे. पोरगा पिरी यानंतर मायने लगेच चेहरा ओळखायला पाहिजे. माय मन पोरगा नाराज आहे, नर्वस आहे, लगेच बाईना ध्यान मायाला पाहिजे. मायने सांगायला पाहिजे भाऊ का रे काय टेन्शन, माय कर्ज होई जायला शका, मी हयात आहे, तुमच्यासाठी मजुरी करसो, तुला कर्ज फेडसो, टेन्शन लिहू नको. इथं समाधान वाटी त्या पोऱ्याले. पण काय काय माया पोरगा दार मावू नका सुरू कर देते. बावड्या इल सांग बरं रे, तू घेतो ना कटका काल द्यायचे, इल सांग नाही त्यांना जी पुढील तेल लाई दिसू बरं. मग त्या पोऱ्याला असं वाटत होतं स्टँडवर बसून बिड्या फुकीने चहा पिलंच बरं होतं भाऊ. कथा घरी बाई. या दोन भूमिका समजदार असल्या पाहिजे. खास करून पत्नी तर एवढी समजदार असली पाहिजे, जितका भक्ताचा देवावर विश्वास तितका पत्नीचा पतीवर विश्वास असणं गरजेचं आहे. जसं की उदाहरण म्हणून सांगेल हे, पर इथं तर पत्नी ही रागावत्या, बाहेरचे लोकही तुक्या म्हणायला लागली, देवा अपेक्षा कोणाकडनं करायची रे. माझे तुकोबाराय घराच्या बाहेर निघाले, 4 आजीमाया बसल्या होत्या. त्या आजीमायांना बघूनच ए ताई बोलू नका ना बहिणीवर, बोलू नका ना माया, बोलू नका, बोलू नका, बोलू नका. इथं जागा इकडे सरकून बसा, मागच्या नाही जागा आहे, सरका पुढे, फक्त बोलू नका. आणि पायातली पायतन काढून घ्या, चप्पल काढून बसा बहिणीवर, सरकून घ्या, इकडे सरका, सरका पुढे, फक्त बोलू नका. जो बडबड करी भो त्याला त्यान बाजूवाला शपथ रे भो. बाजूवाला चिंता राही म्हण नको, माय बोल नको, माय मी उपडी जासो, मी चालू कीर्तन मजट काही जाते नो काकू बोल नको, कोणीच बोलू नका. गलीमध्ये 4 आजी माया बसल्या होत्या. त्यांना असं वाटलं या माझ्या माईसारख्या आहेत, या तरी मला प्रेमाने 2 शब्द बोलतील. या आशेनं तुकोबाराय त्या आजीमायांकडे बघत होते. पर त्या आजीमायांच्या मुखातून वाक्य निघालं, बाई ग मेल्यानं पूर्ण संसाराची राख रांगोळीच केली म्हणले बाई. दुखावलेलं अंतकरण पुन्हा ठेच लागली. तुकोबाराय म्हणतात अपेक्षा कोणाकडनं करायची. म्हणजे तुकोबाराय म्हणतात बस आता समाजाकडनं घरच्यांकडनं अपेक्षा ठेवायची नाही, आता फक्त देवा तुझं दर्शन घ्यायचं आणि तुझी भेट घ्यायची. म्हणजे तुकोबाराय चालते झाले. चालत असताना अंतकरणामध्ये एकच भाव होता, तो म्हणजे देवाला भेटण्याची ओढ. कशी ती ऐका. भेटणाऱ्या साधू संताला नतमस्तक व्हायचं आणि एकच सांगायचं, साधू बाबा माझ्या अगोदर जर का जगाचा मालक तुम्हाला भेटला तर माझ्या जयगिरी सांगा, माझा रामराम सांगा, हो माझा नमस्कार सांगा. चालतायत माझे तुकोबाराय, चालतायत चालतायत पंढरपुरात प्रवेश केला, मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला आणि भगवंताचं दर्शन घेतलं. देवाच्या दर्शनाचा आनंद संतांना कळाला, गोपिकांना कळाला आणि महिन्याच्या वारीत चालणाऱ्या वारकऱ्याला कळाला. सहजच नातेवाईकांकडे गेलोय आणि गावात मंदिर आहे मोठं आणि नातेवाईकांनी सांगावं, ताई दादा आमच्या गावात मंदिर आहे, स्वयंपाक होईसपर्यंत दर्शन करून या. तर त्या दर्शन करणाऱ्याला मंदिरातला देव दिसत नाही. मंदिरात गेल्याच्या नंतर पण त्या डोळ्यांपुढे तेच राहत बासुंदी होई घेऊन का. देवाचं दर्शन घेण्यासाठी अंतकरण शुद्ध असावं आणि देवाला भेटण्याचा ओढ असावा, देवाप्रतीचा भाव असावा. हो भाव तिथे देव, हो भाव तटे हा आणि चिवडा तटे शेव. हो बरोबर आहे की नाही. भाव चांगला असला तर भगवंत. बसून घे खाली. पण ते ताई जर कोणले बोलावं आलेले सांग द्या ना, कोणा नाव विचारा. या नाही तर जागा घ्या बसून बसा. बोलतो व्याई बाईच निघत रावण्या करण्या पडणार. या रे बठा रे जेवा रे खावा रे. भयान कोण दादा काय राहणार वाट. ऐका, दर्शनाचा आनंद संतांना कळाला देवाच्या.
भक्तांना कळाला आणि खास करून देवाच्या दर्शनाचा आनंद त्या गोपिकांनी घेतला महाराज. गोपी भाव जर सांगायचा असेल ना, गोपी भाव जर सांगायचा असेल, भगवंताचा दर्शनाचा आनंद जर सांगायचा असेल